पुण्यामधील जैन बोर्डाची हीच जागा गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण ट्रस्टच्या मालकीची असलेली ही जागा कवडीमोल किमतीत बिल्डरला विकली गेली आणि या सगळ्याचे मोठे लाभार्थी ठरलेत भाजपचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. मुरलीधर मोहोळ यांनी या ट्रस्टची जागा विकली जावी यासाठी सगळं राजकीय वजन वापरल्याचा आरोप महायुतीच्याच नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे. हा भारतीय जनता पार्टी रवी धंगेकर युद्ध नाही, पण जे लाभार्थी लोक आहेत ते आज रस्त्यावर येताना दिसत आहेत. अनेक लाभार्थी रस्त्यावर फिरत आहेत. आता त्याच्यावर मी बोलणार नाही. मी कालच सांगितलं की मी फक्त जैन मंदिर आणि रवी धंगेकर, जोपर्यंत जैन मंदिरची सुटका होत नाही आणि जो बिल्डरांच्या जाळ्यात अडकून पडलेला आहे आणि ज्यांनी त्याला सपोर्ट केला ते मुरलीधर मोहोळ. शिवाजीनगर मॉडेल कॉलनी परिसरामध्ये जैन बोर्डिंग ट्रस्ट आहे. जैन बोर्डिंग ट्रस्ट ही जनहितार्थ कार्यासाठीची सार्वजनिक ट्रस्ट आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी ट्रस्टला आपली जमीन दान केली. या जमिनीवर मुलांसाठी वसतिगृह आणि धर्मशाळा बांधावी यासाठी दान करण्यात आली. 3 एकरच्या जागेमध्ये जैन मंदिर आणि मुलांचं वसतिगृह उभारण्यात आलं. या ट्रस्टचा खर्च चालवण्यासाठी विश्वस्तांकडून 70 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं गेलं. 70 कोटी रुपयांच्या कर्जामुळे ट्रस्टच्या जमिनीवर बँकेचा बोजा चढला. कर्ज फेडण्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी ट्रस्टची जमीन विकण्याचा निर्णय घेतला. विश्वस्तांनी गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला ही जमीन विकली.